नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. कैद्यांना अभिवसन रजा म्हणजेच पॅरोलची रजा मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? कैद्यांना अभिवसन रजा म्हणजेच पॅरोलची रजा मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर पॅरोलची रजा मंजूर करण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्त यांना असतो. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात. गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस असतो. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सिल्वर नायट्रेट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? तर भारूड हा संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? तर पानिपत हे हरियाणा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. केरळमधले खालीलपैकी कोणते अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? केरळमधले खालीलपैकी कोणतं एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, पेरियार हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. जगामधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं आहे? जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? तर जगामधले सर्वात मोठे बेट म्हणजेच ग्रीनलँड हे जगामधले सर्वात मोठे बेट आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. सजीवामधील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? सजीवामधील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर अत्यंत सावकाश होणारा बदल म्हणजेच उत्क्रांती. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे हे नागपूर आणि गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरली गेली होती? वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरली गेली होती? तर ती राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्ये वेरूळ येथील कैलास लेणी ही कोरली गेली होती. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे. तर काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणतं आहे? विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर या एककामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार हे भारतीय संसदेला आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन सभेची स्थापना ही महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये CIDचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये CIDचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? CIDचं मुख्यालय, तर CIDचं मुख्यालय महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? तर त्यांनी लाला हरदयाळ आणि गदर संघटनेची स्थापना अमेरिका या ठिकाणी त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील हा सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना आहे तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 तो कारखाना सांगली जिल्ह्यामधला तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आगा खान पॅलेस पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात सन 1965 मध्ये ती झाली होती. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. SRPFची स्थापना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? SRPF यांची स्थापना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुरंदर या ठिकाणी सर्वात प्रथम SRPFची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रस्किन बॉन्ड हे लेखक यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. आहारामधील ऊर्जेचे प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो? आहारामधला ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता घटक असतो? हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहारामधला ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? तर कर्बोदके हा आहारामधला ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतो. प्रश्न क्रमांक 28 पाहूया. पोलीस कॉन्स्टेबल हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी? पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच पोलीस शिपाई कोणत्या वर्गाचा तो कर्मचारी असतो? पोलीस शिपाई, तर तो वर्ग 4चा कर्मचारी असतो. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. अखिल भारतीय सेवा यांची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? अखिल भारतीय सेवा म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिस यांची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? ऑल इंडिया सर्व्हिस कोणकोणते असतात? IAS, IPS, IFS यांची तरतूद ऑप्शन क्रमांक 2 कलम 312 मध्ये यांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणची संस्था आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो नेरी नागपूर या ठिकाणी यांची संस्था आहे. प्रश्न क्रमांक 31 इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक विष्णुशास्त्री पंडित या साप्ताहिकाचे संपादक आहेत. प्रश्न क्रमांक 32 पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केली होती? पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केली होती? विद्यार्थी मित्रांनो पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संकल्पना ही त्यांनी विकसित केली होती. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अनंत लक्ष्मण काणेर यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध हा केला होता. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. विद्युत इस्त्रीचे कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित असते? विद्युत इस्त्री यांचं कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जूलचा नियम यांच्यावर ते आधारित असते. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. खालीलपैकी कोणती सामुद्रधाणी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते? खालीलपैकी कोणती एक सामुद्रधाणी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना प्रामुख्याने जोडते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे मलाक्काची समुद्रधाणी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 36 पाहूयात. सागर जलाची क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? सागर जलाची क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? विद्यार्थी मित्रांनो सागर जलाची क्षारता ही 35% एवढी ती असते. प्रश्न क्रमांक 37 पाहूयात. भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे चिल्का. ओरिसा राज्यामध्ये ते सरोवर आहे. ते भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 38 जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा आता पहिला क्रमांक लागतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी. तर जर्मनीची राजधानी ऑप्शन क्रमांक 1 बर्लिन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल. तर पोंगल हा सण तामिळनाडू राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात. भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणते कलम हे घटनादुरुस्ती या प्रक्रियेशी ते भारतीय राज्यघटनेमधलं कोणतं कलम आहे ते घटनादुरुस्ती या प्रक्रियेशी ते संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आहे कलम 368. या कलमाच्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्त्या केल्या जातात. प्रश्न क्रमांक 43 पाहूयात. जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? जागतिक बँक वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन म्हणजेच जागतिक बँकेचं मुख्यालय हे वॉशिंग्टन या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 44 पाहूयात. मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? मुडदूस. तर मुडदूस हा व्हिटॅमिन डीच्या अभावी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 45 पाहूयात. नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव. तर विद्यार्थी मित्रांनो नायगाव हे अभयारण्य मोरांसाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. H1N1 हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी तो संबंध आहे? H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी तो संबंध? H1N1. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांकच्या स्वाईन फ्लू या रोगाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 47. ऑर्निथॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशाशी संबंधीचं शास्त्र आहे? ऑर्निथॉलॉजी.
विद्यार्थी मित्रांनो, ॲर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्यांचा अभ्यास हा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48 पाहूयात. CH4 ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूची आहे? CH4 ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूची आहे? विद्यार्थी मित्रांनो, CH4 ही संज्ञा मिथेन या वायूची ती संज्ञा आहे. मिथेन गॅसला मार्श गॅस असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. खालीलपैकी कोणते एक पुस्तक हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे? खालीलपैकी कोणतं एक पुस्तक आहे जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ते लिहिलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ते लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. आशियामधला खालीलपैकी कोणता एक पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार हा ओळखला जातो? तर प्रति नोबेल पुरस्कार म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 रमण मॅग्सेसे पुरस्कार. प्रश्न क्रमांक 52 पाहूयात. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही भिडलेली नाही? म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या एका राज्याची सीमा ही भिडलेली नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असेल हिमाचल प्रदेश या राज्याची सीमा ही म्यानमारला भिडलेली नाही. बाकी सर्वांच्या सीमा ह्या म्यानमारला भिडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 53 पाहूयात. खालीलपैकी कोणता एक देश हा ब्रिक्स संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता एक देश हा ब्रिक्स या संघटनेचा सदस्य देश नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दक्षिण कोरिया हा देश ब्रिक्स या संघटनेचा सदस्य देश नाही. प्रश्न क्रमांक 54 पाहूयात. राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे 3 मार्च या दिवशी राष्ट्रीय संरक्षण दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 54 पाहूया. मयूराक्षी हा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? मयूराक्षी हा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे मयूराक्षी हा जलसिंचन प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 56 पाहूयात. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे? एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणिमा सिम्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 57 पाहूयात. गांधी सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? गांधी सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.